कुठे दूर तारा, कुठे हा किनारा, सारेच भासे नव्या सारखे. जिथे रात राणी आता दरवळेल, नवा डाव दोघे मांडू तिथे. तुझा हात हाती असू जन्म साथी, नकोया सुखाला तारसे. तुझी साथ असता माझ्या आकाशी, कशी चांदण्याची आरास आहे. अजूनही वाटते मला की, अजूनही चांदण्यात आहे, अजूनही चांदण्यात आहे. रेवा, होतीस कुठे? ती सगळे तुला किती शोधत होते माहितीये? कुठे गायब झालेलीस? नाही, मी आईंना भेटायला गेले होते. वाह, काय मुलगी आहे. बघितलं ताऊसाहेब, तुम्ही कपिला बहिणींना शिक्षा केली आहे आणि वाड्यातलं कोणीही त्यांच्याशी बोलू शकत नाही हे तिला माहिती नसेल. पण माहिती असतं तरी तिने तेच केलं असतं म्हणा. शिस्त रक्तात असावी लागते आणि यांचं घराणं म्हणजे तर. अलख, आवरा स्वतःला. इथे आपण जमलोय त्या चर्चेचा मुद्दा हा नाहीये. आम्ही इथे यांना एका वेगळ्याच घटनेच्या शहानिशेसाठी बोलवलंय. वाड्याचा हा नियम त्यांनी मोडलाय ते ठीक आहे, पण यापेक्षा मोठा नियम त्या मोडू पाहत असतील तर त्याची खबर घ्यायलाच हवी. माफ करा, पण मी आईंना भेटायला गेले यात मी कुठल्याही प्रकारचा नियम मोडलाय असं मला वाटत नाही. आणि तसंही या घरात मला कोणीच सून मानत नाही. त्यामुळे माझ्यासाठी कुठल्याही प्रकारचं शासन किंवा नियम नाहीच आहेत ना. अनय, आवरा तुमच्या बायकोला. आता ही आम्हाला शिकवणार वाड्यातले नियम काय आहेत आणि ते कोणाला लागू होतात. रावसाहेब, असू द्या. हे बघा रेवा. रेवा, हे बघा रेवा, आमच्या कानावर काही गोष्टी आल्या आणि ज्या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आहेत. काल आणि त्याच्या आधीही बऱ्याचदा रात्रीच्या वेळी तुम्हाला एकट्यानं या वाड्यात फिरताना पाहिलंय. काय खरं आहे ना? वाड्यात असं वेळी अवेळी फिरणं हे वाड्याच्या नियमांच्या विरोधात आहे हे माहित आहे ना तुम्हाला? काय बोला की हो. आता कुठल्या तोंडानं उत्तर देईल ती आऊसाहेब? आता ती मागेच फिरणार ना. पण आम्ही आमच्या डोळ्यांनी काल रात्री तिला भ्रमिष्ठासारखा वाड्याबाहेर फिरताना बघितलंय. आऊसाहेब, आम्ही सगळी माहिती काढली. काल रात्री गेटपाशी गेली होती दरबारांशी बोलायला. काय तर म्हणे वाड्याच्या मागे कुठली तरी काळ्या कपड्यातली बाई फिरते असंच काहीतरी म्हणत होती ती. काळ्या कपड्यातली बाई? कुठली बाई? कुठली बाई असणार दादासाहेब? असं काही नाहीये. मी काही पुस्तकं वाचलीत आणि त्यानुसार मानसशास्त्रज्ञांच्या मते ज्या लोकांनी आयुष्यभर गरिबी आणि ऍडजस्टमेंट पाहिली आहे त्यांना अचानक इतकी श्रीमंती दिसली की त्यांच्या डोक्यावरती परिणाम होतो. हिचंही काहीसं असंच झालेलं असणार आहे. किंवा कुणी सांगावं, लग्न आधीपासूनच हिच्या डोक्यावर परिणाम झाला असेल. नाही म्हणजे आपण हिला आणि हिच्या परिवाराला फारसं ओळखत नाही ना, म्हणून. अरे हो, म्हणजे हिचं लग्न मोडलं होतं आयत्या वेळेस. कदाचित
नवऱ्याकडच्या मुलांना आधीच कळलं असणार की मुलीच्या डोक्यावर परिणाम झाले. तुम्ही काय बोलताय काय सगळे? भाऊ साहेब, इथे माझ्या बायकोचा अपमान होतोय आणि तुम्ही शांतपणे ऐकून घेताय. अपमान याला तेव्हाच म्हणता येईल जेव्हा हे आरोप खोटे असतील. आम्हीही या गोष्टी ऐकल्यात की हो, त्याही आमच्या विश्वासातल्या माणसाकडून. गोंडप्पा, अम्मा, आणू नोडीदोडू आवळू. मी पाहिलं तिला त्या बंद दाराकडे जायचा प्रयत्न करत होती ती. या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे? या मुलीच्या डोक्यावर खरंच परिणाम झालाय की हिचा काहीतरी वेगळा उद्देश आहे? ते तर रेवाच आपल्याला सांगू शकेल. रेवा, बोलणार आहात का? हो, मी काल रात्री वाड्यात फिरत होते. कारण काल रात्री वाड्याच्या मागे मला एक रहस्यमय बाई दिसली. मी तिचा पाठलागही केला, कारण मला असं वाटलं की तिच्याकडूनच मला दारामागचं रहस्य कळू शकेल. बस करा, फार बोललात. आम्हाला हे मान्य आहे की तुम्हाला वाड्याचे नियम ठाऊक नाहीत, पण आम्हाला हे चांगलं आठवतंय की आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की त्या दाराचा, त्या रहस्याचा उल्लेख अजिबात करायचा नाही. तो निषिद्ध आहे, बहिष्कृत आहे. पण आऊसाहेब, आता ह्या मुलीनं स्वतःच्या तोंडानं तिचा गुन्हा कबूल केलाय. आता हिला काय शासन करायचं तुम्हीच ठरवा. आम्हाला जे जाणून घ्यायचं होतं ते कळलंय. त्याबद्दल शासन होईलच तिला, पण ते काय असेल ते आम्ही लवकरच ठरवू. आता निघा सगळ्यांनी. गुंडाप्पा, ही मुलगी जशी दिसते तशी नाहीये. ही या वाड्यात आल्यापासून सारं काही बदलून गेलंय. त्यात हिचं असं हे वागणं, सतत त्या भूतकाळाचा पाठपुरावा करणं, आम्हाला हे शोधून काढायलाच हवं. गुंडाप्पा, तिची जन्मतारीख आणि जन्मवेळ शोधून काढा. तिचं या वाड्यातलं भविष्य आम्ही तिचं भविष्य बघून मगच ठरवू. तेव्हा तू रूम मध्ये नव्हतीस हे सगळ्यांसमोर सांगायची काय गरज होती? मग मी काय सांगणार होते अनय? काही तू सांगितलं असतंस की तू रूम मध्येच होतीस, कुठेच गेली नव्हतीस. म्हणजे मी खोटं बोलायला हवं होतं? तर त्यांनी काही चांगलं घडणार असेल तर काय हरकत आहे? अनय, तुला चांगलंच माहितीये मी खोटं बोलत नाही, आणि एकदा खोटं बोललो ना तर 100 वेळा बोलावं लागतं. बरं, आता जे काय तू हे प्रामाणिकपणे खरं बोलून आली आहेस त्याच्यामुळे आपल्याला अजिबात त्रास होणार नाही असं वाटतंय का तुला? ते मला नाही माहिती, पण कमीत कमी मी स्वतःशी तरी प्रामाणिक आहे ना. आणि या सगळ्या गोष्टी करताना जर नकळत माझ्याकडनं वाड्याचे नियम मोडले गेले असतील तर शिक्षा होणं योग्यच आहे. देवा, यू टू मच आहे मी अशीच. हे असं समोर एक आणि मागे वेगळंच असं वागायला नाही जमत मला. जे आहे ते आहे. जेव्हा तुझ्या ह्याच सवयीचं मला आधीपासून कौतुकच वाटत आलंय. जेव्हा तू सगळ्यात आधी या घरात येऊन घरच्यांसमोर स्वतःची बाजू मांडत होतीस ना, तेव्हाही स्वतःच लग्न हुंड्यावरून तू बिनधास्त मोडून टाकलं होतंस ना, तेव्हाही. आणि खरं सांगू, आत्ता खाली जेव्हा तू सगळ्यांसमोर कुणालाही न जुमानता किंवा कुणालाही न घाबरता खरं खरं बोलत होतीस ना, तेव्हाही मला तुझं खूप कौतुकच वाटत होतं.
बाय द वे रेवा, हे बाई वगैरे काय प्रकरण आहे? नाही, मला सुद्धा नाही कळत आहे. म्हणजे मी त्या बाईचा पाठलागही केला, पण ती अचानक गायबच झाली. रेवा, तू नेहमी कसल्या गोष्टींच्या मागे धावत असतेस? आधी तो पैंजणांचा आवाज, आता ही बाई. व्हॉट्स हॅपनिंग? हे सगळं माझ्यासोबतच का होतंय मला नाही कळत आहे. पण एवढी मात्र खात्री आहे की हे सगळे भास नाहीयेत. मग आता हे जे काही चाललंय ते जाणून नको का घ्यायला? ओके ओके, पण एक गोष्ट लक्षात ठेव, इथून पुढे तुला काहीही जाणवलं किंवा काहीही वाटलं तरी मला सांगत जा. आपण दोघंही जाऊ, कारण उद्या कुठच्याही कारणावरून तुला कोणी काही बोललेलं मला चालणार नाही. चालेल. आणि खरं सांगू, तू जर माझ्या बरोबर असलास तर मला खूप आधार वाटेल. आजही जर ती बाई तिथेच असेल तर, आणि वाड्यातली तीच व्यक्ती तिच्या सोबत असेल तर? तुम्हासनी पुन्हा एकदा सांगते, त्या नवीन सुनबाईपासून आपल्याला जपून राहायला. बरं, ते काय देणार होत असं मला? दादासाहेब, आपल्याला बसलेला आर्थिक फटका भरून काढण्यासाठी मी स्वतः काही लोकांशी बोलणी केली आहे. पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल असं वाटतंय. एकदा याच्यातून मार्ग मिळाला की मग आम्हाला शांत वाटेल. तुम्हीही काही लोकांशी बोलणार होतात ना? आता आपल्याला घाई करायला हवी. काय आहे, आता जर तुम्ही जोर नाही लावलात तर? म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? आम्ही काहीच प्रयत्न करत नाही होत. इकडे रात्रीची झोप उडाली आहे आमची. आजपर्यंत कुणासमोर हात नाही पसरले आम्ही. आमच्या मनाला किती यातना होत आहे त्याची कल्पना आहे तुम्हाला? तुम्ही शांत व्हा, काहीतरी मार्ग निघेल यातून. आपण सगळे मिळून प्रयत्न करूया. महत्वाचं म्हणजे चिडचिड करू नका. येतो मात्रे, चला. किती दिवसांनी असं निवांत बसलेलं बघते तुम्हाला. पण आता मात्र मेघदत्त राजेंच्या लग्नाची घाई करायला हवी हा, नाहीतर हातातून सगळं निसटून जायचं. मोठा नातू घरात असताना सत्ता धाकट्याच्या हाती जावी हे काही आम्हाला मान्य नाही होणार. हा विषय सोडून दुसरं काही सुचत नाही का तुम्हाला? प्रत्येक वेळी हा विषय काढून डोकं फिरवता आमचं तुम्ही. चिडायला काय झालं? एवढंच काम आहे का आम्हाला? बिझनेस कुठल्या परिस्थितीतून जातो हे तुम्हाला माहिती आहे ना? हे काय पहिल्यांदा होत आहे? इतक्या वर्षात झालं नाही असं कधीच. 80 कोटी जमवायचे कुठून आणणार? एक दिवस ह्या सगळ्या पसाऱ्याचे अधिकार आम्हाला मिळणार. या एका आशेवर जगतोय आम्ही, आणि मग त्यासाठी काम करायला नको का? भाऊजी सगळं करतायत तुमच्या हुकुमाप्रमाणे, पण हुकुमावर चालणारे स्वतः हुकुमशहा व्हायला वेळ नाही लागत. बस, पुष्कळ ऐकून घेतलं तुमचं. आजपर्यंत चुलीजवळही अक्कल चालली नाही तुमची. नवऱ्याच्या आवडीचा एक तरी पदार्थ केलाय का तुम्ही? एवढी जर अक्कल असेल ना तर 80 कोटी जमवून दाखवा. आणि ते तुम्ही जमवलेत ना, तर ह्या तुमच्या बडबडीसाठी थोडा वेळ नक्कीच देऊ आम्ही.
बोलायला सगळं सोपं असतं. मला शक्य असतं तर नसतं का केलं मी, पण मी काही परदेशातून डबोला घेऊन आले नाहीये ते एका नगास. आऊसाहेब बोलावलं मला? हो. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे की हो, आजपासून तुमचा एकांतवास संपला. आऊसाहेब तुम्ही आम्हाला माफ केलं. मी जी चूक तुम्ही केली होती तशी चूक यापुढे घडता कामा नये. नाही घडणार, मी शब्द देते. या तुम्ही. एक मिनिट. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. ती मुलगी, काय तिचं नाव? रेवा. तिचं वागणं, तिचे विचार वाड्याच्या परंपरेला धक्का लावणारे आहेत. तिला ताब्यात ठेवायला हवं. आऊसाहेब तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ती एकदम सरळ मुलगी आहे. आम्ही कुठं नाही म्हणतोय की हो, त्या सरळच आहे, जिलेबी सारख्या. तुम्ही आम्हाला काहीही पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. ती आमच्या मागे कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते याची सगळी कल्पना आहे बघा आम्हाला. इतकंच काय, पण तुम्ही एकांतवासात असताना ती तुम्हाला किती वेळा भेटली, तुमच्यात काय काय बोलणी झाली, तिने तुम्हाला काय काय पदार्थ आणून दिले, हे सगळं कळलं की हो आम्हाला. बेसनाचे लाडू. मग कसे होते लाडू? कपिला, इथे भिंतींनाही कान असतात हे लक्षात ठेवा म्हणते मी. पण मी तिला कुठल्याही गोष्टीबद्दल काही सांगितलेलं नाही. त्यातच या वाड्याचं भलं आहे. त्या मुलीच्या येण्याने वाड्याच्या परंपरेला धक्के लागायला लागलेत. 4 दिवसात या पोरीने सगळं हादरवून सोडलंय. ही मुलगी कशालाच बदलत नाही म्हणजे काय? आऊसाहेब खरंच तसं काही नाहीये. तिला ह्या वाड्याचं भलं व्हावं असंच वाटतं. खूप जिव्हाळा आहे तिला वाड्याबद्दल. गावातल्या प्रत्येक माणसाला या वाड्याबद्दल जिव्हाळाच आहे म्हणतो आम्ही. देव आहोत आपण त्यांच्यासाठी, हे तुम्ही आम्हाला सांगू नका. ती मुलगी चांगली आहे का वाईट हे आम्हाला ठरवू द्या म्हणते मी. कपिला, तुम्ही एक काम करा आमचं. त्या मुलीची जन्मतारीख आणि जन्मवेळ आम्हाला मिळवून द्या. हो आऊसाहेब, येऊ आम्ही. या. रेवाच्या पत्रिकेत जर अनिष्ट ग्रह निघाले तर अनयला रेवापासून दूर व्हावंच लागेल. आजपर्यंत वाड्याच्या परंपरेला ओरखडा उठेल असं आम्ही काहीही होऊ दिलेलं नाही आणि याच्या पुढे होऊ देणार नाही.